ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोल्हापूर जिल्ह्यातील 33 बंधारे पाण्याखाली। कोयनेतून 1050 तर अलमट्टीतून 90,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू। जिल्ह्यातील एकूण 33 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। कोयना धरणामध्ये 51.20 तर अलमट्टी धरणामध्ये 84.82 टीएमसी पाणीसाठा आहे। इचलकरंजी येथे आजची पाण्याची पातळी 54 फूट आहे तर धोका पातळी 71 फूट आहे। तसेच सांगली येथे आजची पाण्याची पातळी 14.9 इंच तर धोका पातळी 45 फूट आहे। शिरोळ येथे आजची पाण्याची पातळी 40 फूट 9 इंच तर धोका पातळी 78 फूट आहे। कोयना धरणामध्ये पाण्याची आवक 21,281 तर जावक 10,050 तर अलमट्टी येथे पाण्याची आवक 94,512 क्युसेस तर जावक 90,000 क्युसेस आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 9.4 मिलीमीटर तर सांगली जिल्ह्यात 5.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। महाराष्ट्रात सर्वात जास्त गडचिरोली येथे 44.9 मिलीमीटर तर सर्वात कमी जालना जिल्ह्यामध्ये 0.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। उद्या 1 जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता तर कोल्हापूर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर 2 जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मध्यम आणि 3 जुलै रोजी हलका ते मध्यम पाऊस तसेच जिल्ह्यातील घाट भागात 2 जुलै रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे।